कुठेतरी गव्हर्नमेंट बोलते, सरकार बोलते की महिलाला कानून जास्त दिलेला आहे. पण हे प्रकरणमध्ये असं दिसतं की कानूनचा दुरुपयोग करून महिलांनी एकाच्या म्हणजे जीवनवरती प्रहार केलं होतं. एवढा संगीन त्यांनी 376 केस टाकलं होतं आणि आता ते न्यायालयाकडून बरी झालेलं आहे. हे खरं आहे की महिला हा कायद्याचा खूप दुरुपयोग करत आहेत आणि ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. ते क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये एके दिवशी आमच्याकडे सुरेंद्र कुमार भारद्वाज यांची केस आली होती. 376 सारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता. केसचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही केस पूर्णतः खोटी आहे. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आणि केस चालली 2023 पासून आज 2026 पर्यंत एका ह्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला, त्यांची पत्नी जी आहे ती सुविद्य पत्नी, त्यांची एका शाळेमध्ये ट्रस्टी आहे, उच्च शिक्षित आहे, शिक्षिका आहे एका शाळेमध्ये, आणि तिला जे सहन करायला लागलं, मुलांना सहन करायला लागलं, हा सगळा प्रकार एका महिलेने खोटी केस दाखल केली म्हणून त्यांना तो भोगावा लागला आहे. पण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय भोसले मॅडमच्या न्यायालयात त्यांना तो न्याय मिळाला आहे. आणि ही 376ची केस कशी दाखल झाली त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली तर आपल्याला कळेल की महिला कशा कायद्याचा गैरवापर करतात. ह्या सुरेंद्र कुमार भारद्वाज आरोपित म्हणून होते. त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या घरात एक महिला भाड्याने राहत होती आणि ती महिला, तिची पार्श्वभूमी काढली, तिने अशा 5 ठिकाणी वेगवेगळ्या ऐरोलीपासूनच्या ठिकाणापासून ती 5 ठिकाणी राहिली आहे. प्रत्येक ठिकाणी असे काहीतरी प्रयोग करून पैसे उकळून मग त्याच लोकांवर तक्रार दाखल करायची आणि तिथून पळ काढायचा. अशी ती लोकमान्य नगरला राहायला आली. त्यानंतर तिने सांगितलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी जायचं आहे, मग ते शिक्षणासाठी पैसे पाहिजेत म्हणून ह्यांच्याकडे उसने पैसे मागितले. उसने पैसे मागितल्यावर मुलाचं ॲडमिशन देखील झालं शाळेत. पण त्यानंतर जे पैसे परत करायच्या वेळेला त्यावेळेलाच मात्र ह्या महिलेनी त्यांना एक चेक दिला जो बाउन्स झाला आणि चेक बाउन्स झाला म्हणून हे सुरेंद्र कुमार भारद्वाज न्यायालयात जातात. त्यापूर्वी त्याने नोटीस दिली होती तिला. त्यानंतर त्याने एक पत्र की ही 420 महिला आहे, हिच्यावर हा गुन्हा दाखल करा म्हणून एक अर्ज दिला. बरोबर 4 वाजता अर्ज दिला आणि 7 वाजता ह्या महिलेने आकांडतांडव करत वर्तकनगर पोलीस स्टेशनला 376चा गुन्हा केला. एक महिला कुठपर्यंत जाते खोटे हे करून, आणि कायदा पोलिसांना सुद्धा कळत होतं की हे कदाचित खोटं असेल तरी सुद्धा तिथे त्यांची एका महिलेची लगेच तक्रार दाखल करून घेण्यासाठी जो कायदा भाग पडतो, त्यामुळे ते 376 एकदा दाखल झालं की मग सगळ्या प्रोसिजर पुढे कराव्या लागतात. अशा प्रकारे त्या महिलेची चार्जशीट देखील दाखल झाली आणि मी आणि माझी जी कलिग आहे सहकारी गीता गायकवाड, ह्या दोघींनी आम्ही ती केस चालवली. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय भोसले मॅडमच्या पुढे हे मोस्ट ऑफ द ह्यातले विटनेस झालेले आहेत. साक्षी पुरावा झाले आणि साक्षी पुराव्यामध्ये आम्ही तिला संपूर्णतः कागदोपत्री खोटं पाडलं आहे. मग तिची जी 376ची केस, त्याचबरोबर जी भारद्वाज म्हणजे आरोपिताची 138 ही जी त्यांची फिर्यादी म्हणून त्याच्यात ती आरोपी आहे, ही केस आम्ही कागदोपत्री सायमल्टेनियसली न्यायालयाच्या समोर आणलं हे सगळं सत्य. आणि त्यानंतर संपूर्ण कागदोपत्र साक्षी पुराव्यांचा विचार केल्यानंतर त्याच्या 376च्या केसमधून निर्दोष मुक्तता झाली. आपण प्रश्न विचारला तो बरोबर आहे साहेब की एक महिला कायद्याचा कसा फायदा घेते, तर हा असा दुरुपयोग सुद्धा चालू आहे की 376 एक हातात कोलीत मिळाले ते दाखल करायचं आणि पुरुष वर्गाला हैराण करायचं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. न्यायालयाने आम्हाला योग्य तो न्याय दिलेला आहे आणि सुरेंद्र कुमार भारद्वाज यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पण जी प्रतिष्ठा धुळीला मिळाली जाते ती एका क्षणात परत येत नाही, ह्याचं आम्हाला कुठेतरी खंत वाटते की त्यानं दुर्दैवाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हे जी न्यायव्यवस्थेचा जो फटका बसलेला आहे तो पुन्हा भरून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठीच आज त्यांची स्वतःची इच्छा होती की हे कुठेतरी जनसामान्यांना कळावं की कशी ही महिला किंवा कुठलीही असे खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या हा महिलांचं प्रमाण आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि न्यायालयात न्याय मिळतो, पण ज्या वर्षांचं जे नुकसान झालेलं असतं, त्यांच्या इज्जतीचं नुकसान झालेलं असतं, ते पुन्हा मिळवणं फार कठीण होतं.